नमस्कार. मनुष्याच्या आयुष्यात दुःख येणे हे अनेक कारणांमुळे होते. त्यातले काही मुख्य कारणे आपण खालीलप्रमाणे बघूया. नंबर 1. इच्छा आणि आसक्ती. आपल्या मनात ज्या अपेक्षा आणि इच्छांचा वाढ होतो त्याच्यामुळे आपण त्या पूर्ण न झाल्यास किंवा हरविल्यास दुःख अनुभवतो. बौद्ध तत्त्वज्ञानानुसार दुःखाचे मूळ कारण म्हणजे तृषा किंवा आसक्ती. नंबर 2. कर्माचा परिणाम. अनेक धार्मिक आणि तत्त्वज्ञानिक मतानुसार प्रत्येक कृतीचा काही परिणाम होतो. आपल्या पूर्वजन्मातील कर्म किंवा वर्तमान कर्मामुळेही आयुष्यात काही दुःख येऊ शकते. नंबर 3. जीवनातील बदल. जीवनाचा प्रवास नेहमीच स्थिर नसून त्यात बदल, अनिश्चितता आणि अपरिहार्य संघर्ष येतात. रोग, नातेसंबंधातील तणाव, आर्थिक अडचणी अशा परिस्थितीमुळेही दुःख निर्माण होते. नंबर 4. आत्मसमज आणि विकासाची संधी. दुःख हे जीवनाचा एक भाग असून ते आपल्याला स्वतःबद्दल, आपल्या भावनांबद्दल आणि इतरांबद्दल अधिक समज वाढवण्याची संधी देते. अनुभवातून शिकून आपण मानसिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या रुंदीगत होतो. जर तुम्हाला माझे चॅनल आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच दुःख येतात, पण त्याचबरोबर हे दुःख आपल्याला जीवनातील सौंदर्य, आनंद आणि समाधान जाणण्यास मदत करते. ध्यान, योग आणि आध्यात्मिक साधना यांच्या माध्यमातून आपण या दुःखांवर मात करून एक समृद्ध आणि संतुलित आयुष्य जगू शकतो. श्री स्वामी समर्थ.